नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरळ भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMPS एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे, जी येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहे. आजचा आपला भाग असणार आहे 419वा. या भागामध्ये आपण 29 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. पहिला प्रश्न आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्वे राऊंड 2 मध्ये कोणते विमानतळ हे देशात अव्वल ठरलेले आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. उत्तर असणार आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर हे जे काही विमानतळ आहे बघा, तर ते कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्वे राऊंड 2 किंवा 2 मध्ये बघा देशात अव्वल ठरलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर याचं जुनं नाव काय, तर औरंगाबाद. औरंगाबाद हे त्याचं जुनं नाव आहे आणि हे छत्रपती संभाजीनगर विमानतळ आता देशामध्ये अव्वल ठरलेलं आहे. कशामध्ये, तर सर्वे राऊंड 2 मध्ये. भारतीय विमानतळ प्राधिकरणांतर्गत देशभरातील 62 विमानतळावर जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये करण्यात आलेल्या कस्टमर सॅटिस्फॅक्शनमध्ये छत्रपती संभाजीनगर हे विमानतळ देशामध्ये अव्वल ठरलेलं आहे. यामध्ये बघा खजुराहो विमानतळ तसेच भोपाळ आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळ यांना 5 पैकी 4.99 रेटिंग हे मिळालेले आहेत. किती? 4.99 रेटिंग असं त्यांना मिळालेले आहेत. दुसरा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. येणाऱ्या भरतीमध्ये IMPS स्टार मार्क करून ठेवायचा आहे. प्रश्न काय आहे, तर INS वागशीर ही जी काही पाणबुडी आहे, तर या पाणबुडीद्वारे प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू ज्या आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत बघा, तर ह्या कितव्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत? प्रश्न महत्त्वाचा आहे. उत्तर असणार आहे दुसऱ्या. INS वागशीर पाणबुडीद्वारे प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू ह्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. जर विचारलं पहिल्या राष्ट्रपती कोण, तर पहिल्या असणार बघा द्रौपदी मुर्मू. एकूण पाहिलं तर त्या दुसऱ्या आहेत आणि महिला पाहिलं तर पहिल्या आहेत. दोन्ही लक्षात ठेवायचं, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर INS वागशीर पाणबुडीद्वारे प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू ह्या एकूण मध्ये जर आपण पाहिलं तर त्या दुसऱ्या आहेत आणि महिलांमध्ये जर पाहिलं तर त्या पहिल्या आहेत. लक्षात असू द्या. यांच्या अगोदर बघा अब्दुल कलाम, लक्षात असू द्या, 2006 साली किंवा 2006 साली अब्दुल कलामांनी बघा पाणबुडीद्वारे प्रवास केला होता आणि पाणबुडीद्वारे प्रवास करणारे अब्दुल कलाम हे देशातील पहिले राष्ट्रपती होते. आता त्यानंतर दुसऱ्या बनल्यात द्रौपदी मुर्मू. आता ठिकाण कोणतं आहे ज्या ठिकाणून त्यांनी प्रवास केला, तर कारवार नौदल स्थळ. कारवार नौदल स्थळ या ठिकाणून बघा त्यांनी हा प्रवास केलेला आहे. आता हे कारवार नौदल तळ कोणत्या ठिकाणी आहे, तर ते आहे बघा कर्नाटक राज्यामध्ये. कुठे? कर्नाटक राज्यामध्ये. एकूण सुमारे 2 तास प्रवास हा त्यांनी केलेला आहे. यांच्यासोबत जे काही नौदल प्रमुख आहेत बघा दिनेश कुमार त्रिपाठी, तर हे देखील त्यांच्यासोबत होते. कोणासोबत? तर द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत भारतीय नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी हे होते. अब्दुल कलाम यांनी 2006 साली INS सिंधुरक्षक, कशामध्ये, तर INS सिंधुरक्षकमध्ये प्रवास केला होता आणि द्रौपदी मुर्मू यांनी कशात प्रवास केला आहे, तर INS वाघशीरमध्ये प्रवास केलेला. दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. जर आपण INS पाणबुडीबद्दल थोडीशी माहिती पाहिली तर कलवरी क्लास स्कॉर्पियन डिझाईन आहे. फ्रान्सच्या नवल ग्रुपकडून हे जे काही तंत्रज्ञान आहे बघा ते हस्तांतरित करण्यात आलेलं आहे. प्रोजेक्ट 75 मधील 6 पाणबुड्यांपैकी 6वी व शेवटची पाणबुडी आहे ती INS वाघशीर. कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत, तर बघा प्रोजेक्ट 75 मधील 6 पाणबुड्यांपैकी 6वी आणि शेवटची पाणबुडी जर आपण पाहिली तर ती आहे INS वाघशीर. इतर ज्या 5 पाणबुड्या आहेत बघा त्यांची नावे सांगतो. कलवरी आहे, खानदेशी आहे, करंज आहे, वेला आहे आणि वागीर अशा महत्त्वाच्या 5 आणि 6वी आहे INS वाघशीर. या वाघशीरचं जर आपण ब्रीदवाक्य पाहिलं तर ते आहे बघा वीरता, वर्चस्व, विजय असं वाघशीरचं ब्रीदवाक्य आहे. द्रौपदी मुर्मू यांचे काही उड्डाण केलेलं बघा ते आणखीन त्याच्यावर 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत ते इथे सांगतो बघा.
सुखोई 30 MKI, सुखोई 30 MKI हे जे काही लढाऊ विमान आहे बघा, तर या लढाऊ विमानातून प्रवास करणाऱ्या त्या तिसऱ्या राष्ट्रपती होत्या. वहीमध्ये नोट डाऊन करायचं महत्त्वाचं आहे. सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून प्रवास करणाऱ्या त्या तिसऱ्या राष्ट्रपती होत्या आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती होत्या. हा एक झालं. त्यानंतर राफेल लढाऊ विमानातून प्रवास करणाऱ्या त्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या. दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत. सुखोई 30 MKI मधून प्रवास करणाऱ्या तिसऱ्या, महिलामध्ये पाहिलं तर दुसऱ्या, आणि राफेल लढाऊ विमानातून प्रवास करणाऱ्या पहिल्या, आणि आता INS वागशीरमध्ये वागशीर पाणबुडीद्वारे प्रवास करणाऱ्या त्या एकूण दुसऱ्या आहेत आणि महिला आहेत पहिल्या. ही सर्व माहिती आपण टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे. जर आपल्याला काही कन्फ्युजन असेल बघा तर ते त्या ठिकाणी दूर होऊन जाईल. तिसरा प्रश्न आहे, नुकतंच कोणत्या राज्याला टायगर प्रेझेन्स दर्जा हा प्राप्त झालेला आहे? तर नुकतंच बघा गुजरात राज्याला, पर्याय ब, गुजरात राज्याला टायगर प्रेझेन्स दर्जा हा नुकतंच प्राप्त झालेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. गुजरातचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? भूपेंद्रभाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल आहेत आणि गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे. पुढचा चौथा प्रश्न आहे, 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन 2026 हे कोठे होणार आहे? तर 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन 2026 हे पर्याय अ, नांदेड या ठिकाणी होणार आहे. कुठे? नांदेड या ठिकाणी. कितवे असणार आहे? 20वे असणार आहे. आता 20वे नांदेड या ठिकाणी पार पडणार आहे. त्याची तारीख अजून कन्फर्म झालेली नाही. कोणतीही तारीख त्यांनी डिक्लेअर केलेली नाही. फक्त स्थळ जे आहे बघा तर ते डिक्लेअर केलेलं आहे. नांदेड या ठिकाणी होणार आहे 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन. 19वे कोणत्या ठिकाणी पार पडलं होतं? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 19वे. 18वे कोठे पार पडले होते? अमळनेर या ठिकाणी. 17वे कोठे पार पडले होते? तर वर्धा या ठिकाणी. सर्व लक्षात ठेवायचं. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सातारा या ठिकाणी होणार आहे आणि साताऱ्यामध्ये ते चौथे असणार आहे. आतापर्यंत त्यांनी 3 वेळा आयोजन केले होते आणि आता जे काही 99 असणार बघा तर ते साताऱ्यामधील चौथे असणार आहे. 98वे नवी दिल्ली या ठिकाणी पार पडले होते. 5वा प्रश्न आहे, ग्लोबल चेस लीग 2025चा विजेता हा कोण ठरला आहे? तर ग्लोबल चेस लीग 2025चा विजेता हा पर्याय क, अल्पाईन SG पायपर्स. नाव लक्षात ठेवायचं आहे. अल्पाईन SG पायपर्स हा बघा ग्लोबल चेस लीग 2025चा विजेता ठरलेला आहे. काही महत्त्वाची माहिती आहे या ठिकाणी ती कव्हर करून घेऊया. आवृत्ती किती होती ग्लोबल चेस लीगची? तर 3री आवृत्ती होती. याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी ग्लोबल चेस लीग 2025चं आयोजन हे करण्यात आलं होतं. आवृत्ती होती 3री. या अगोदर 2 जे काही विजेतेपद आहेत बघा तर ते जिंकलेले आहेत त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स. मागील जे काही 2 आवृत्तीचे विजेतेपद आहेत बघा तर ते त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्सने जिंकले असून 3ऱ्या आवृत्तीचे विजेतेपद हे अल्पाईन SG पायपर्स यांनी जिंकलेलं आहे. आयोजक कोण होते? तर टेक महिंद्रा ग्लोबल चेस. लक्षात ठेवायचं आहे, टेक महिंद्रा ग्लोबल चेस हे याचे आयोजक होते. बक्षीस रक्कम पाहिली आपण तर $1 मिलियन एवढी याची बक्षीस रक्कम होती. यामध्ये अल्पाईन SG पायपर्स हे विजेते ठरले असून उपविजेते ठरलेले आहेत त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स, जे मागील 2 ज्या काही स्पर्धा झाल्या होत्या बघा तर त्यामध्ये ते विजेते ठरले होते. ही जी काही ग्लोबल चेस लीग स्पर्धा आहे बघा तर ती जगातील पहिली फ्रँचाईज जगातील पहिली फ्रँचाईज बेस ग्लोबल चेस लीग आहे. या अल्पाईन SG पायपर्समध्ये यांचा समावेश होता आर प्रज्ञानंदाचा. लक्षात होतं, हे देखील महत्त्वाचं आहे. 6वा प्रश्न आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार हा जाहीर झाला होता आणि तो आता नुकताच त्यांना प्रदान करण्यात आला आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2025 हा नुकताच प्रदान करण्यात आला आहे. 7वा प्रश्न आहे, रेल्वे विकास निगम लिमिटेड म्हणजेच RVNL चे नवीन CMD कोण बनले आहेत?
तर रेल्वे विकास निगम लिमिटेडचे नवीन CMD बनले आहेत सलील अहमद. नाव लक्षात ठेवायचं आहे. सलील अहमद हे बनले असून अगोदर कोण होते? सुखमल चंद जैन हे अगोदर होते. पहिल्या महिला RPF अधिकारी कोण आहेत? सोनाली मिश्रा आहेत. पुढचा प्रश्न आहे, आकाश नेक्स्ट जनरेशन आकाश NG हे जे काही क्षेपणास्त्र आहे तर ते कोणी विकसित केलेले आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर पर्याय ड, DRDO. DRDOने विकसित केलेलं आहे आकाश नेक्स्ट जनरेशन आकाश NG हे क्षेपणास्त्र. DRDOचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? समीर V कामत हे DRDOचे सध्याचे अध्यक्ष आहेत. एक प्रश्न तुमच्यासाठी, DRDOची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली होती आणि DRDOचं ब्रीदवाक्य काय आहे? तर याचं जे काही 2 उत्तर आहेत बघा, तर ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचे आहेत. हे जे काही आकाश नेक्स्ट जनरेशन आहे बघा, तर ते सरफेस टू एअर मिसाईल आहे, ज्याला आपण शॉर्टमध्ये सॅम म्हणतो. सॅम, सरफेस एअर मिसाईल. हवाई हल्ले रोखण्यासाठी मध्यम पल्ल्याची जी काही मोबाईल प्रणाली आहे तर ती आहे आकाश नेक्स्ट जनरेशन. लक्ष्य आपण पाहिलं तर विमाने, UAV, क्रूज मिसाईल्स, ड्रोन्स. उत्पादन कोण करणार आहे? तर भारत डायनॅमिक्स लिमिटेड व भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हे उत्पादन करणार आहेत. गती आपण पाहिली तर ती सुपरसॉनिक असणार आहे. 30 ते 20 मीटरपर्यंत लक्ष्य भेदण्याची क्षमता ही आकाश नेक्स्ट जनरेशनमध्ये आहे. किती? 30 ते 20 मीटरपर्यंतचे लक्ष्य. एकाच वेळी 10 लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता यामध्ये आहे. DRDOने नुकतंच यशस्वी युजर ट्रायल्स पूर्ण केले आणि ते आता समावेशनासाठी मंजुरी त्याला प्राप्त झालेली आहे. हे झाले माहिती सगट करंट अफेअर्स. आता घेऊया फक्त रिव्हिजन, म्हणजे प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी कव्हर करून घेऊया. पहिला प्रश्न होता, कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्वे राऊंड 2 मध्ये कोणते विमानतळ देशात अव्वल ठरले आहे? तर पर्याय क, छत्रपती संभाजीनगर हे आपलं उत्तर असणार आहे. दुसरा प्रश्न आहे, INS वाघशीर पाणबुडीद्वारे प्रवास करणारे द्रौपदी मुर्मू ह्या कितव्या राष्ट्रपती ठरल्या? तर त्या ठरल्या दुसऱ्या. APJ अब्दुल कलाम यांच्यानंतर द्रौपदी मुर्मूंनी बघा पाणबुडीमध्ये प्रवास केलेला आहे. जर विचारलं महिला कितव्या, तर महिला असणार आहेत पहिल्या. तिसरा प्रश्न आहे, नुकतंच कोणत्या राज्याला टायगर प्रेझेन्स दर्जा हा नुकतंच प्राप्त झालेला आहे? तर पर्याय ब, गुजरात राज्याला टायगर प्रेझेन्स दर्जा हा नुकतंच प्राप्त झालेला आहे. चौथा प्रश्न आहे, 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन 2026 हे कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर ते पर्याय अ, नांदेड या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न आहे 5वा, ग्लोबल चेस लीग 2025 चा विजेता हा कोण ठरला आहे? तर पर्याय क, अल्पाईन SG पायपर्स हा ग्लोबल चेस लीग 2025 चा विजेता ठरला असून उपविजेता ठरलेला आहे त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स. 6वा प्रश्न आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2025 हा प्रदान करण्यात आला आहे. 7वा प्रश्न आहे, रेल्वे विकास निगम लिमिटेड चे नवीन CMD कोण बनले आहेत? तर सलील अहमद हे रेल्वे विकास निगम लिमिटेडचे नवीन CMD बनले आहेत. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, आकाश नेक्स्ट जनरेशन आकाश NG क्षेपणास्त्र कोणी विकसित केलेले आहे? तर DRDOने ते विकसित केलेले आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.